नमस्कार. TIT3 पवित्र पोर्टलला जाहिराती नोंदणी चालू आहे. सध्या 31 मे पर्यंत त्याची मुदत आहे. त्याच्या पुढे सॉर्टिंग होईल. प्रत्यक्षरित्या त्या शाळेला तेवढी गरज आहे का हे सुद्धा पाहिलं जाईल. जवळपास 10 जून नंतर आपल्याला पसंतीक्रम देण्यासाठी पवित्र पोर्टल विद्यार्थ्यासाठी चालू होईल. विद्यार्थी मित्रांनो, कधी? जवळपास 10 जूनच्या आसपास. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर पसंतीक्रम देण्यासाठी सुद्धा आम्ही क्लास लावावे का? मला एक फॉर एक्झाम्पल सांगा. महाराष्ट्रामध्ये जवळपास 36 जिल्हे, 29 महानगरपालिका, जवळपास 125 मनपा नगरपंचायती आणि आश्रमशाळा, त्यानंतर खाजगी अनुदानित संस्था, असा भरतीचा कोटा आहे. जवळपास 36 जिल्ह्यातल्या 36 जिल्हा परिषद आल्या, खाजगी संस्था, म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये खाली वर काहीतरी इकडे तिकडे होऊ शकेल समजा. ओके, याच्यातल्या जवळपास एक आकडा सांगतो, जवळपास 20,000 प्लस तर जागा येणारच आहेत. ओके, 20,000 प्लस जागा येणार आहेत. आपल्याला विदाउट इंटरव्ह्यू 100 प्रिफरन्स आणि विथ इंटरव्ह्यू 50 प्रिफरन्स, एकूण 150 प्रिफरन्स देण्यास सांगण्यात आलेला आहे. कॉम्पिटिशन मध्ये 1,70,000 लोक आहेत. ओके, लक्षात घ्या बरं का. मला काय म्हणायचंय ते तुम्हाला लक्षात येईल. व्हिडिओच्या मध्ये पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी जाणून येतील. आता मला कोणतरी 60 मार्क पडलेला फोन करतोय, सर मी क्लास लावून जर प्रिफरन्स दिलो तर मी सिलेक्ट होईल का? अरे दादांनो, एक लक्षात घ्या, आपण शिक्षक आहोत. तुम्हाला TIT एक्झाम क्रॅक झालेली आहे. लक्षात घ्या, TIT एक्झाम मध्ये जवळपास तुम्हाला 100 ते 182 85 पर्यंत मार्क घेणारे विद्यार्थी आहेत. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले, प्रिफरन्सला कोणता जिल्हा, कोणती झडपी, कुठे जास्त प्रिफरन्स आले, हे कुणालाही कळणार नाही. लक्षात ठेवा. काय? कुणालाही कळणार नाही. मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही प्रिफरन्स दिला 2022च्या प्रक्रियेमध्ये, तुम्हाला समजून आलं का रे? तुम्ही काय केलात? सिंपल गोष्ट आहे की बाबा आपल्या गावाच्या शेजारी, माझा लातूर जिल्हा आहे समजा, मी लातूर जिल्हा अगोदर निवडला, त्यानंतर धाराशिव जिल्हा निवडला, बरोबर, जवळ आहे म्हणून. परत नांदेड जिल्हा निवडला, त्यानंतर मला नागपूर जवळच होतं, नागपूर निवडलं. आता मी पुण्यामध्ये राहतो म्हणून कोल्हापूर निवडलं. असं जवळचे जिल्हे निवडणं फार महत्वाचं असतं. आपल्याला नोकरी तिथे करायचं, बरोबर. काही लोकांचं महाराष्ट्रामध्ये कुठेही जायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही प्रिफरन्स आलेले आहेत, तुम्हाला बघायची ती जाहिरात. ओके, जाहिरात बघायची. आपल्या कास्टला जागा किती आलेल्या आहेत ते बघायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ओपनच्या जागा किती आहेत, आपली लायकी किती आहे हे पण लक्षात घ्या बरं का. लायकी म्हणजे काय? TIT3 मध्ये आपल्याला आलेले मार्क. पण मी जरा खोचक बोलणारा शिक्षकच आहे, कारण काही लोक दिवसभरामध्ये, सर आम्ही क्लास लावून प्रिफरन्स दिलो तर आमचं सिलेक्ट होईल का? माझा दुसरा प्रश्न आहे, तुला TIT3 मध्ये मार्क किती आहेत? तर तो सांगतोय मला TIT3 मध्ये 65 मार्क आहेत, माझं सिलेक्शन झालंच पाहिजे सर, कारण मी प्रिफरन्स साठी क्लास लावलेला आहे. तू क्लास लाव, काही लाव, हे मार्क विचारात घेतले जातील ना. आता मी फॉर एक्झाम्पल, मला 130 मार्क आहेत, मला 100 प्रिफरन्स द्यायचे. मी कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही जिल्ह्याला देऊन टाकेल ना शेवटपर्यंत. अगोदर माझे आवडते जिल्हे निवडेल, माझी लायकी कारण चांगली आहे, बरोबर. लायकी कशी आहे? चांगली आहे, मार्क चांगले आहेत. आणि सॉरी बरं का, मी या शब्दात का बोलतोय, कारण जो काही प्रिफरन्स साठी क्लास चालू झालेले आहेत, त्या क्लासचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. लक्षात ठेवा, काहीच होणार नाही. मी स्वतः माझी मिसेस लावलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. शिक्षकांना माफ करा, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तुमचे मार्क लक्षात घ्या. काय काय गोष्टी महत्वाच्या घ्यायचे एवढंच डोक्यात घ्या. तुमचे मार्क, TITचे मार्क लक्षात घ्या. तुमची कास्ट, तुमचं एज्युकेशन, तुम्हाला आलेल्या जागा,
म्हणजे महाराष्ट्रात जागा कशाला जास्त आहेत त्या जागा, प्लस लक्षात घ्या जागा कास्ट जागा झाल्या, त्यानंतर टीईटी पास आहात का नाही, टीईटी सीटीईटी काय पास आहात का नाही, या सर्वांचा विचार करायचा. तुम्हाला गरज कोणाचीच भासणार नाही. मग असं पुंडे सर सांगणार का 130 मार्कवाला ए तू नंदुरबारला जा रे, नंदुरबार मध्ये चांगल्या जागा आहेत, तू कोल्हापूरला जा, तुला कमी मार्क आहेत तू गोंदियाला जा, असलं चाललंय काय? हे कुणालाच कळणार नाही. मला सांगाय पुणे जिल्ह्यामध्ये कमी येतील का जास्त येतील कुणाला कळेल का? प्रिफरन्स कोण कुठे लॉक केलेला आहे हे लक्षात येणार आहे का? क्लासवाल्यांच्या येणार आहे की तुमच्या येणार आहे? फक्त आपण आपल्या मार्काचे रेंज बघूनच प्रिफरन्स निवडायचे आहेत, हे डोक्यामध्ये ठेवा. त्यावेळेस मी तुम्हाला 100% मदत करणार आहे, कुठलीही फीस न आकारता. कारण तुमचा हा शेवटचा टप्पा आहे, तुम्ही एक शिक्षक आहात, तुम्हाला जे काही मार्क पडलेले आहेत ते महत्वाचे आहेत. तुम्ही टीईटी पास आहात का ते महत्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे राहा. 10 जूनच्या नंतर आपले प्रिफरन्स चालू होणार आहेत. आणि मी तर सरळ सांगेल 100च्या मध्ये मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी TIT 4चा तयारी करणं गरजेची आहे. तुम्हाला जर समजा कास्ट मध्ये असाल तर लागाल बाबा, खाली वरी होईल कास्ट मध्ये असाल तर, पण या कास्टचं मेरिट अजिबात कमी होणार नाही. ओपन, ओबीसी, SEBC, SC, NT सगळे, VJ सगळे हे येते, एक स्टेप बाय स्टेप येते. मेरिट मध्ये खाली येण्याचा टक्का फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो ST आणि EWS चे आहेत. बाकीच्या लोकांना मागच्या वर्षी सारखंच मेरिट लागणार, लक्षात ठेवा. तुम्ही प्रिफरन्स कुठलेही काही निवडलात तरी फक्त एक चूक करायची नाही. प्रिफरन्स देत असताना आपल्या TITच्या मार्कामध्ये आपले मार्क किती आहेत त्या पद्धतीने आपण त्या आदिवासी जिल्ह्यामध्ये किंवा दुर्मिळ भागामध्ये जास्त जागा असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रोग्राम राबवायचा आहे. एवढंच माइंडला सेट करून ठेवा. तिथं सुद्धा घोटाळा होऊ शकतो. लोक काय करतील, भीतीने जास्त मार्क असून सुद्धा त्या ठिकाणी येण्याचे चान्सेस वाढलेले असतात. पण तिथे काय होणार, सॉर्टिंग होणार, बरोबर. ज्यांचा पहिला प्रिफरन्स आहे त्याला उचलणार, ज्यांचा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा म्हणजे प्रिफरन्स लेवलनी घेणार. तिथं कुणावर अन्याय झालेला नसणार आहे. तुमचे TITचे मार्क मॅटर करणार आहेत. या भरतीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी कोणाची सल्ला मसलत करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त कोणत्या जिल्ह्यात नोकरी करू इच्छित आहे, तुमचे मार्क काय आहेत याच्यावर भर द्यावा. कृपया करून मला 60 मार्क 65 मार्क आहेत म्हणून मला फोन करून त्रास देऊ नका किंवा इतरांना पण देऊ नका. तुमचे ह्या मार्कावर डिपेंड करतात. डॉक्युमेंट काय, आपले परीक्षेच्या अगोदरचे सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पुढली प्रोसेस विद्यार्थी मित्रांनो खूप सोपी आहे, याला पण पैसे लावायची गरज नाही. हा माझा प्रामाणिक हेतू आहे. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.